हॅलो, सनशाईन सोलर ऊर्जा हे आपण सोलर इन्स्टॉलेशन करतो. रेसिडेन्शियल कमर्शियल सोलर इन्स्टॉलेशनची कामं करतो. यामध्ये आपण सोलर इन्स्टॉल केल्यानंतर नोवॅटचा इन्व्हर्टर आपल्या मोबाईलवरती कसा कनेक्ट करायचा आणि तो डेटा कसा अनालिसिस करायचा हे बघूयात. आता आपण आपल्या मोबाईलवरती प्ले स्टोअर वरून शाईन फोन हे ऍप घेऊयात. आता आपण प्ले स्टोअर वरती आलेलो आहोत. इथं आपण शाईन फोन हे ऍप सर्च करायचं आहे. इथं माझ्या मोबाईलमध्ये पहिल्यापासून शाईन फोन ऍप इन्स्टॉल असल्यामुळे दाखवत आहे. तर याचा तुम्ही लोगो बघून घ्या. इथं मी हे ऍप ओपन करत आहे. आपण इथं आपली सिस्टीम रजिस्टर करायची आहे. इथं आपल्याला कंट्री निवडायचा ऑप्शन येत आहे. इथे आपण इंडिया निवडूयात. इथं आपण युजर नेम टाकायचं आहे. इथं आपण सनशाईन सोलर ऊर्जा वन असं नाव देऊयात. इथं आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि हा पासवर्ड मिनिमम 6 कॅरेक्टरचा असला पाहिजे आणि यात हा पासवर्ड अल्फान्यूमेरिक असला पाहिजे. पासवर्ड टाकल्यानंतर ना आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी वरती आपला व्हेरिफिकेशन कोड येईल. इथं आपण सेंड व्हेरिफिकेशन कोड असं करायचा आहे. जो तुमचा इथं आता कोड आलेला आहे मेलवरती, तो कोड मी टाकलेला आहे. इथं नंतर ना आपण ह्या टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करायचे आहे आणि इथं रजिस्टर करायचं आहे. आपण इथं आपला युजर नेम अँड पासवर्ड सेव्ह करूयात. त्यानंतर ना आपल्या प्लॅनचं नाव द्यायचं आहे. मी इथं प्लॅनला नाव देत आहे आणि इन्स्टॉलेशनची डेट आहे. हा प्लॅन आता जुना असल्यामुळे मी याला जुलैमध्ये हा प्लॅन इन्स्टॉल केला होता, त्यामुळे इथं मी जुलैची डेट टाकत आहे. आणि यानंतर ना आपण प्लॅन्ट ॲड्रेस हा मॅपवरनं घेतला तरी चालेल, ते आपलं लोकेशन सर्च करेल ऑटोमॅटिक. यानंतर ना आपला टाइम झोन हा +05 हाच ठेवायचा आहे. इथे आपल्याला प्लॅन कॅपॅसिटी टाकायची आहे. त्यानंतर ना प्लॅन रेसिडेन्शियल का आहे की कमर्शियल हा निवडायचा आहे. इथं आपल्याला फंड रेव्हेन्यू हा ऑप्शन सर्च करायचा आहे. इथं आपण INR हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर ना आपण ॲड प्लॅन करायचा आहे. ॲड प्लॅन केल्यानंतर ना आपल्याला हा डेटा लॉगरचा स्कॅनर स्कॅन करायचा आहे. हा आपला ग्रोवॅटचा इन्व्हर्टर आहे आणि हा आपला डेटा लॉगर आहे. या डेटा लॉगरवरचा आपल्याला हा स्कॅनर स्कॅन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कन्फर्म करायचं आहे. यानंतर ना आपल्याला हॉटस्पॉट मोड सिलेक्ट करायचा आहे. हॉटस्पॉट मोड सिलेक्ट केल्यानंतर प्रेस शॉट द डेटा लॉगर बटन असं दाखवत आहे. हा डेटा लॉगर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. इथं आपल्याला हा डेटा लॉगर दिसत आहे. यावरती आता जशी ब्ल्यू लाईट लागलेली आहे तशीच लाईट लागली पाहिजे. आता मी तुम्हाला बटन दाबून दुसरी लाईट लागलेली दाखवेल. आता इथं ग्रीन लाईट लागलेली आहे. हे बटन आपण प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर ना इथं आपल्याला ज्यावेळेस ब्ल्यू लाईट दिसेल आता इथं आपल्याला ब्ल्यू लाईट लागलेली दिसत आहे. यानंतर ना आपण शाईन फोन ॲपवरती नेक्स्ट स्टेप करायचं आहे.
इथं आपल्याला हॉटस्पॉट कनेक्शनसाठी विचारत आहे. इथं आपण गो टू सेट करूयात आणि इथं आपण वायफाय ऑन करायचं आहे. इथं आपण हा डेटा लॉगर दिसत असेल आपल्याला. इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे 12345678 आणि इथं येस करायचं आहे. हा डेटा लॉगर आपला इथं कनेक्ट झालेला आहे. यानंतर ना आपण बॅक यायचं आहे आणि इथं नेक्स्ट स्टेप करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला आपल्या हॉटस्पॉटचं नाव आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता आपण इथं आपल्या हॉटस्पॉटमध्ये जाऊन त्याचं नाव आणि त्याचा पासवर्ड बघूयात. आता इथं मी हॉटस्पॉटचं नाव डबल डॉट आहे माझे आणि पासवर्ड मी इथं टाकलेलं आहे. आणि आता आपण कॉन्फिगर इमिजिएटली असं करायचं आहे. कॉन्फिगर इमिजिएटली होण्यासाठी 1 ते 2 मिनिटं लागू शकतात. आपण वेट करायचं आहे. इथं आता रिटर्न टू पॉवर स्टेशन असं करायचं आहे. आपला डेटा लॉगर सक्सेसफुली कनेक्ट झालेला आहे. इथं आपण आपल्या डेटा लॉगरवरती बघू शकता हा सोलर पॅनल टू ग्रीडला सक्सेसफुली कनेक्ट झालेला आहे. मंथची माहिती दिसू शकते आणि इयर वाईज किती जनरेशन झालंय हे सुद्धा दिसू शकतं. इथं हा इन्व्हर्टर जुना कनेक्ट असल्यामुळे तो जुनी माहिती दाखवत आहे. असाच डेटा लॉगर नवीन सिस्टीमसाठी सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. थँक्यू.